राज्य सहकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटनेच्या वतीने महाराष्ट्रातील 17 लाख कर्मचारी आज राज्यभर चेतना दिवस मागणी दिवस ही दरवर्षी आम्ही साजरा करता। याही वर्षी आम्ही साजरा केले। सरकारकडे अनेक विषय आमचे प्रलंबित आहेत। हे पहिला टप्पा म्हणून सुरुवात होत असते इथून आंदोलन। या दिवशी आम्ही सरकारला आमची व्यथा, आमच्या मागील असलेले प्रलंबित मागण्या सरकारकडे आजच्या दिवशीपासून आम्ही सतत वर्षभर आम्ही आमच्या घराने आमचे म्हणणं मांडत असतो। सुसंवादाने साधण्याचा प्रयत्न करतो, निवेदन देतो, आमच्या मागण्या शासनाकडे प्रकटपणाने मांडण्याचा आम्ही प्रयत्न करतो। परंतु याकडे सरकारने जर दुर्लक्ष केला तर याच माध्यमातून या वर्षभरामध्ये टप्प्याटप्प्याने आम्ही तीव्र आंदोलनाची भूमिका घेत असतो। सरकारनं राज्य सहकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटना नाशिक या ठिकाणी 26 जुलै या ठिकाणी राज्याच्या कार्यकारिणीचा आमसभा त्या ठिकाणी झाला। त्या सभेमध्ये ठराव झाला आणि त्याच्या अनुषंगाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज याचा अंमलबजावणी झालेली आहे। आज सरकारचा लक्ष वेधण्यासाठी आहे। सरकार याकडे आमचं लक्ष द्यावं, कारण आमची जुनी पेन्शन आहे, महागाई भत्ता आहे, वयाचा 60 वर्ष आहे, त्यानंतर 8वा वेतन घटित करा, केंद्राप्रमाणे सर्व भत्ते, आहार भत्ते, इतर भत्ते, महिला संगोपन दिवस, अशा 17-18 मागण्या या प्रमुख मागण्या आहेत। सर्व राज्यातील, महाराष्ट्रातील, देशातील रिक्त पद बहु रिक्त पद आहे आणि हे रिक्त पद लवकरात लवकर भरावा, महागाईवर आळा घालावा आणि नवीन तरुण पिढी जे बेरोजगारी वाढत आहे या बेरोजगारांना लवकरात लवकर शासन नोकरी द्यावी आणि विशेषतः जे खाजगीकरण आहे की खाजगीकरण थांबवावा आणि खाजगीकरण कंत्राटदारी पद्धतीचे जे कर्मचारी आज काम करत आहेत आमच्यासोबत त्यांना शासन सेवेमध्ये समाविष्ट करावा। या सर्व अशा प्रमुख मागण्या आहेत। या मागण्या संदर्भात आज आम्ही सरकारला लक्ष वेधण्यासाठी निवेदन दिलेले आहे। या निवेदनाचा लवकरात लवकर सरकारने लक्षात घालून आम्हाला चर्चेला बोलवावा, अन्यथा येत्या भविष्य काळामध्ये लाक्षणिक संप होईल, त्यानंतर बेमुदत संप होईल आणि 8वा वेतन आणि पेन्शन आणि महागाई भत्ता आणि इतर भत्ते ही लवकरात लवकर कर्मचाऱ्यांच्या जीवनाशी निगडीत असलेल्या समस्या आहेत। महागाईला लवकरात लवकर आळा घालावा। बेरोजगार तरुण वर्ग आज महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला आहे। शेतकरी, कष्टकरी, कामगारांना हमी भाव द्या, शेतकऱ्यांचं कल्याण करा, ही पण आमची मागणी आहे। या सर्व मागण्या संदर्भात आम्ही आज माननीय मुख्यमंत्री, माननीय पंतप्रधान यांना दिलेली आहे। यावर सरकारनं लक्ष वेधावा एवढंच या ठिकाणी आवाहन करतो, विनंती करतो। हम सब एक